हरिओम. आज शुक्रवार 24 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आज आपल्याला सांगणार आहेत संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं. ऐकूया. मी जिवंत राहावं हे जितकं जरूर आहे तितकंच परमात्म्याची ओळख करून घेणं जरुरीच आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतलंय तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावं ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावं की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचं चांगलं होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवित असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणं सुद्धा शक्य नाहीये. मी मुळात आनंद रूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होतं ते माझं कुठेतरी चुकतंय म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही. कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो ना. मुमुक्षुला मात्र ही तळमळ लागते आणि जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही बरं. आपण संतांचं होऊन राहावं. त्यांचं झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही असं वाटलं पाहिजे. संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणं. ते सांगतील तसं करणं. ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते की नाही. कशाची आसक्ती न धरता जगात वागणं हेच मुक्तांचं लक्षण. हवं पण नाहीच झालं म्हणजे मग दुःखाचं कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असं तुम्हाला वाटतं आणि समाधान होतं. हीच त्यांची खरी कृपा आहे नाही का. श्रद्धेने जे काम होतं तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजावा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणं हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची गरज आहे असं न वाटणं. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असं चांगल्या माणसाला सुद्धा वाटतं पण ते जात नाहीत असं घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील की नाही तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणं हे आपलं काम करीत राहावं म्हणजे मग विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतकं जपलं पाहिजे. संतांची आज्ञा प्रमाण मानणं हेच प्रचिती येण्याचं साधन आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.